मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या आयुष्यातला असा कोणता निर्णय आहे ज्याचा विचार तुम्हाला आजही झोप येऊ देत नाही? नोकरीचा निर्णय, लग्नाचा निर्णय, कोणावर विश्वास ठेवायचा की नाही, कोणाला माफ करायचं की नाही. आज तुम्ही जे आहात ते तुमच्या निर्णयामुळे आहात आणि जे नाहीत ते सुद्धा तुमच्या चुकीच्या निर्णयामुळेच. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी आहे. मित्रांनो, एका व्हिडिओवरती एक कमेंट आली होती की योग्य निर्णय कसा घ्यावा यावरती एक पूर्ण व्हिडिओ बनवा आणि त्या एका कमेंटसाठी हा संपूर्ण व्हिडिओ आहे. आणि जर तुमच्या मनातही असा कोणता प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये नक्की कळवा, त्याचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर कदाचित तुमचा एक चुकीचा निर्णय वाचेल. लोक म्हणतात मी चुकीचा निर्णय घेतला, पण सत्य काय आहे माहिती आहे का? चुकीचा निर्णय नसतो, चुकीची वेळ असते आणि चुकीची मनस्थिती असते. रागात घेतलेला निर्णय, भीतीने घेतलेला निर्णय, लोक काय म्हणतील म्हणून घेतलेला निर्णय. मित्रांनो, हे निर्णय नसतात, ही एक काढलेली पळवाट असते. एक रमेश नावाचा मुलगा होता, साधा, हुशार, कष्टकरी. त्याला एकदा परदेशामध्ये जाण्याची संधी होती, पण आई म्हणाली इथेच राहा, नातेवाईक म्हणाले तिकडे धोका आहे, मित्रसुद्धा म्हणाले इथंच नोकरी कर. आणि त्यानं निर्णय घेतला, तो स्वतःसाठी नाही, लोकांसाठी. आणि 5 वर्षानंतर तेच लोक त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेले आणि रमेश मात्र तिथेच. म्हणून आजही तो म्हणतो तो निर्णय जर मी घेतला नसता तर बरं झालं असतं. मित्रांनो, लोक तुमच्यासाठी निर्णय घेत नाहीत, पण परिणाम तुम्हालाच भोगावा लागतो. रमेशचा निर्णय चुकीचा नव्हता, पण तो भीतीवर आधारित होता. आणि योग्य निर्णय कधीच भीतीतून जन्म घेत नाही. भीती सांगते थांबा, बुद्धी सांगते विचार करा आणि अंतरात्मा म्हणतो करा. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो माझी बुद्धी भ्रमित झालेली आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे ते सांगा. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात तुम्ही स्थितप्रज्ञ व्हा. याचा अर्थ राग नाही, लोभ नाही, भीती नाही आणि अति अपेक्षा नाही. कारण शांत मनाने घेतलेला निर्णय कधीच चुकत नाही. मन अस्वस्थ असेल तर थांबा, निर्णय लगेच घेऊ नका. स्वतःला प्रश्न करा, मला काय पाहिजे, मला माझ्या आयुष्यात कुठे जायचंय, हा माझा निर्णय 5 वर्षांनी पुढे माझा अभिमान वाढवेल का, या गोष्टीचा विचार करा. हा जो मी निर्णय टाळतोय तो भीतीमुळे टाळतोय की चुकीचा आहे म्हणून टाळतोय? आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारा, हा जो निर्णय मी घेतोय तो स्वतःला समजावू शकतो का? मित्रांनो, योग्य निर्णय नेहमी हा सुखद नसतो, पण तो शांत झोप देणारा असतो. चुकीचा निर्णय हा सोपा वाटतो, पण तो आयुष्यभर टोचत असतो. मित्रांनो, आयुष्य हे लोकांसाठी नाही, देवानं आयुष्य हे तुम्हाला तुमच्यासाठी दिलंय. बहुतेक लोक असं म्हणतात माझ्या नशिबातच चूक असेल, कदाचित देवानंच असं लिहिलं असेल, पण सत्य काही वेगळंच आहे. देव कधी चुकीचे निर्णय देत नाही, नसीब चुकीचे निर्णय घेत नाही, आपणच घेतो, पण ते थोडे नकळत. आपण घाईत निर्णय घेतो कारण उत्तर लगेच पाहिजे असतं, वेदना थांबवायच्या असतात आणि त्या परिस्थितीतून पळ काढायचा असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत घेतलेला निर्णय हा आयुष्यभर थांबवत असतो. भीतीमुळे घेतलेले निर्णय, जर मी हे केला आणि फसलो तर, लोक काय म्हणतील, जर नंतर पश्चाताप झाला तर. मित्रांनो, हे निर्णय नसतात, ही भीतीसोबत केलेला एक समझोता असतो. भीती तुम्हाला सुरक्षित वाटायला लावते, पण ती कधीच तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. लोकांसाठी घेतलेले निर्णय हे आपल्यासाठी फार घातक असतात. आई वडील म्हणतात म्हणून, लोकांना चांगलं वाटेल म्हणून, नातेवाईकांचं मन राखण्यासाठी. पण एक सत्य गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमच्या सोबत परिणाम भोगायला येत नाहीत. तुमचं आयुष्य हे लोकांचा प्रोजेक्ट नाही, तो तुमचा स्वतःचा आहे. भावनेत घेतलेले निर्णय सुद्धा चुकीचे घेतले जातात, कारण रागात घेतलेला निर्णय हे नाते तोडतो, आनंदात घेतलेला निर्णय हे आपली अक्कल बंद पाडतो, दुःखात घेतलेला निर्णय हा स्वतःला कमी समजायला लावतो. मित्रांनो, भावना ह्या क्षणिक असतात, पण निर्णय मात्र दीर्घकाळ टिकत असतो. सगळ्यात मोठी चूक, आपण सल्ला कोणाकडून घेतोय हे फार महत्त्वाचं आहे. जो कधी त्या परिस्थितीत गेला नाही, जो स्वतः आयुष्यात अडकलेला आहे, ज्यानं स्वतः कधी निर्णय घेण्याचं धाडस केलं नाही, तो तुम्हाला धाडसी सल्ला कसा देणार? मित्रांनो, आपण चुकीचे निर्णय घेतो कारण आपण स्वतःचं ऐकत नाही, आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही, आपण स्वतः कधी शांत बसून विचार करत नाही आणि नंतर म्हणतो हे कसं चुकलं काही कळालं नाही. पण चूक ही इथेच थांबत नाही. खरी चूक तर तेव्हा होते जेव्हा आपण चुकीच्या निर्णयातून काही शिकत नाही. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात कोणताही निर्णय अडकलेला असेल, लग्न, नातं, नोकरी, व्यवसाय, स्वतःवरचा विश्वास, तर आजच एक काम करा, लोकांचा आवाज बंद करा, भीतीचा आवाज कमी करा आणि आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याच्या आयुष्यात आज चुकीचा निर्णय होऊ शकतो. तुमचा एक शेअर कोणाचं आयुष्य वाचवू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढेही आपण या चॅनलच्या माध्यमातून आयुष्य कसं बदलायचं हे शिकणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.
चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.